नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी सायन्सला आत्ता आहेत आणि ज्यांनी CETचा फॉर्म ऑलरेडी भरला आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पण त्या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मागच्या वर्षीपासून नर्सिंगसाठी एक वेगळी CET घेतली जाते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी नॉर्मली जी MHT CET PCB PCM ग्रुपसाठी घेतली जाते ती आणि नर्सिंगची CET यामध्ये थोड्याशा शंका असतात. तर त्या अनुषंगाने आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. लक्षात ठेवा, तुम्ही या ठिकाणी PCB असेल किंवा PCM असेल कुठल्याही ग्रुपचा किंवा दोन्ही ग्रुपच्या CETचा एक्झामचा फॉर्म भरला असेल तर त्या मार्क्सच्या बेसिसवरती तुम्ही त्या ठिकाणी फार्मसीला ॲडमिशन घेऊ शकता, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, नर्सिंगचे जे ॲडमिशन आहेत त्यासाठी मागच्या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाकडून एक वेगळी CET घेतली जाते. त्याचं रजिस्ट्रेशन आहे ते या ठिकाणी 28 तारखेपासून 28/1/2025 अर्थात 28 जानेवारी 2025 पासून ते त्या ठिकाणी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. तो फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. तर कोणी नर्सिंगला ॲडमिशन घेणार असेल तर त्यासाठी वेगळी CET आहे, हे विसरू नका. नीटच्या मार्क्सच्या बेसिसवरती ऑल इंडिया कोटा नर्सिंगसाठी पण असतो, पण लक्षात ठेवा या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्वाधिक जागा या CETच्या बेसिसवरती भरल्या जातात. त्यामुळे फार्मसीच्या CETचा फॉर्म म्हणजेच नॉर्मल MHT CETचा जो PCB असेल PCM असेल दोन्ही ग्रुप फार्मसीला चालतात, काही इश्यू नाही आहे. तर ती CETचा फॉर्म तुम्ही भरला असेल काही हरकत नाही आहे. पण लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी असे असतात की जे नर्सिंगचा पण विचार करत असतात. तर पुढे असं नको व्हायला की तुम्ही ही एक्झाम दिली नाही, रजिस्ट्रेशन केलं नाही म्हणून तुम्हाला ते देता येणार नाही आहे. किंवा असंही असतं बऱ्याच जणांमध्ये, घरामध्ये कोणी लहान भाऊ असतो किंवा अशा अनेक जण असतात की ज्यांना नर्सिंग करायचं असतं. तर अशांसोबत हा व्हिडिओ ही माहिती शेअर करायला विसरू नका. सर्वांपर्यंत ही महत्त्वाची माहिती अपडेट पोचावं यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो, नॉर्मल MHT CET PCB असेल किंवा PCM असेल रजिस्ट्रेशन केलं असेल तर ते तुम्हाला इतर सर्व ॲडमिशनसाठी चालणार आहे. इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल. फक्त नर्सिंगसाठी एक वेगळी CET होत असते, त्याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. ते सुरू झालेलं आहे जर तुम्ही नर्सिंगला ॲडमिशन घेणार असाल तर. फक्त ही माहिती सर्वाधिक लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला. ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा. जे कोणी आता 12वी सायन्सला आहेत त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.